Hello student, in last lecture we studied about factors affecting solubility. Factors affecting solubility, in which nature of solute and solvent, nature of solute and solvent, that is like dissolves in like, that is polar solute is dissolved in polar solvent while non-polar solute is dissolved in non-polar solvent. आणि जनरली जे इनऑर्गॅनिक सोल्यूट असतात ते इनऑर्गॅनिक सॉल्वंट म्हणजे वॉटरमध्ये इझिली डिसॉल्व होतात आणि ऑर्गॅनिक सोल्यूट असतात ते ऑर्गॅनिक सॉल्वंट म्हणजे क्लोरोफॉर्म असेल, कार्बन टेट्राक्लोराईड असेल, बेन्झीन असेल, ॲसिटोन असेल त्यामध्ये सहजासहजी डिसॉल्व होतात. देन इफेक्ट ऑफ टेम्परेचर. इफेक्ट ऑफ टेम्परेचर, जनरली टेम्परेचर इन्क्रीज केलं तर सोल्युबिलिटी इन्क्रीज होते, परंतु काही सोल्यूट सोडियम सल्फेट सारखे, लिथियम सल्फेट सारखे काही सोल्यूट असे की जिथं टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर त्यांची सोल्युबिलिटी डिक्रीज होते. देन इफेक्ट ऑफ प्रेशर. इफेक्ट ऑफ प्रेशर. इफेक्ट ऑफ प्रेशर is not effective for solid and liquid because for solid and liquid state they having a specific volume. Therefore by increasing pressure volume is not changes, but in case of gases are more compressible, their intermolecular distance is high. Therefore if we increase the pressure volume decreases and therefore solubility of gas in solvent also increases. जसं आपण बघतो जे सॉफ्ट ड्रिंक्स असतात ते सॉफ्ट ड्रिंक्समध्ये CO2 गॅस हा प्रेशराईज करून त्यामध्ये डिझॉल्व केलेला असतो आणि ज्यावेळेस आपण त्याचं लीड ओपन करतो त्यावेळेस प्रेशर डिक्रीज होतो आणि प्रेशर डिक्रीज होतो आणि CO2 गॅस हा एक्सपेल होतो. त्याचप्रमाणे ऑक्सिजनची सोल्युबिलिटी वॉटरमध्ये लेस सोल्युबल आहे, परंतु हिमोग्लोबिन सोबत तो कॉम्प्लेक्स तयार करतो. फोर्थ ऑफ O2 प्लस Hb यूज HbO2 फोर्थ टाइम्स. हा कॉम्प्लेक्स तयार करतो म्हणजे पर्टिक्युलर सॉल्वंटमध्ये एखाद्या सोल्यूटची सोल्युबिलिटी एका सॉल्वंटमध्ये कमी असेल तर दुसऱ्या सॉल्वंटमध्ये ती सोल्युबिलिटी जास्त असू शकते. आणि त्याचप्रमाणे CO2 आणि NH3 अमोनिया आणि CO2 ची सोल्युबिलिटी ही जास्त प्रमाणात आहे. आपण हेनरीज लॉ बघितला, सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी प्रेशर. देअरफॉर S इक्वल टू KH into P, where KH is हेनरीज लॉ कॉन्स्टंट. आणि यावर आपण आधारित प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व केला. परंतु अमोनिया आणि CO2 जर H2O मध्ये डिझॉल्व केले तर यांची सोल्युबिलिटी ही जास्त प्रमाणात असते ड्यू टू फॉर्मेशन ऑफ NH4OH अँड H2CO3. Therefore these substances not obeys Henry's law. Their solubility is more than the Henry's law. Henry's law सांगतो सोल्युबिलिटी प्रेशरच्या प्रमाणात वाढते, परंतु इथं प्रेशरपेक्षाही जेवढा प्रेशर वाढवला त्यापेक्षाही सोल्युबिलिटी जास्त असते. नाउ नेक्स्ट पॉइंट, व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन्स ऑफ लिक्विड्स इन लिक्विड्स. लिक्विड सोल्यूट, here use liquid solute and as well as liquid solvent. दोन्ही सोल्यूट अँड सॉल्वंट जर लिक्विड असेल, जनरली हे व्होलाटाईल सबस्टन्सेसच्या बाबतीत असा सोल्युशनचा स्टडी केला जातो. जर दोन्ही सोल्यूट आणि सॉल्वंट हे लिक्विड असतील
तर व्हेपर प्रेशर त्यांचा सोल्युशनचा व्हेपर प्रेशर आणि सोल्यूट आणि सॉल्व्हंटचे मोल फ्रॅक्शन यांचं रिलेशन हे राऊट्स लॉनं दाखवलं जातं. राऊट्स लॉ, अकॉर्डिंग टू राऊट्स लॉ, Raoult's law states that partial pressure of any component is the product of vapor pressure of that pure component and mole fractions of that component in the solution. Raoult's law सांगतो partial vapor pressure of any component in the solution is the product of vapor pressure of that pure component and its mole fractions in the solution. एखादं सोल्युशन असेल जे लिक्विड सोल्यूट आणि सॉल्व्हंट वापरून तयार केलेलं असेल तर त्या सोल्युशनचा व्हेपर प्रेशर हा कॅपिटल P असेल, व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. आता ह्या सोल्युशनमधील जो व्हेपर प्रेशर आहे हा टोटल व्हेपर प्रेशर आहे हा कशामुळे तर partial vapor pressure of first component and partial vapor pressure of second component. This is according to Dalton's law. Dalton's law सांगतो total vapor pressure of solution is the sum of partial vapor pressure of both the components. आता पार्शियल व्हेपर प्रेशर कशाला म्हणायचं तर तो कॉम्पोनंट एकटा एका कंटेनरमध्ये एनक्लोज केल्यानंतर त्याच्याकडून मिळालेला प्रेशर म्हणजे पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ दॅट कॉम्पोनंट. मग त्या सोल्युशन राऊट्सला काय सांगतो जो पार्शियल व्हेपर प्रेशर आहे हा पार्शियल व्हेपर प्रेशर म्हणजे किती तर त्या प्युअर कॉम्पोनंटचा व्हेपर प्रेशर आणि त्याचे मोल फ्रॅक्शन्स ह्या दोन्हीचा प्रोडक्ट. Therefore, according to Raoult's law, P1 equal to P1 naught x1 and P2 equal to P2 naught x2. बघा इथं काय सांगितलंय मी कॅपिटल P हा काय आहे टोटल व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. सोल्युशनचा व्हेपर प्रेशर यामध्ये फर्स्ट आणि सेकंड कॉम्पोनंट आहे आणि त्यापासून मिळालेला हा जो व्हेपर प्रेशर आहे तो झाला कॅपिटल P आणि हा झाला P1 पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ फर्स्ट कॉम्पोनंट, P2 पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ सेकंड कॉम्पोनंट. परंतु हा P1 म्हणजे काय तर हा कशावर अवलंबून असणार तर त्याचा प्युअर कॉम्पोनंटचा असलेला व्हेपर प्रेशर तो एकटाच असताना त्याचा प्युअर कॉम्पोनंटचा व्हेपर प्रेशर आणि त्याचे काय जे मोल फ्रॅक्शन्स असतील मोल फ्रॅक्शन कसे कॅल्क्युलेट करतो आपण x1 आपण साधारण सॉल्व्हंटसाठी वापरतो x1 इक्वल टू n1 डिवायडेड बाय n1 प्लस n2 आणि x2 इक्वल टू n2 डिवायडेड बाय n1 प्लस n2 मीन्स मोल फ्रॅक्शन्स ऑफ दॅट सोल्यूट इन दी सोल्युशन. मोल फ्रॅक्शन्स ऑफ दॅट सॉल्व्हंट इन टू दी सोल्युशन मध्ये असणारे त्या सॉल्व्हंटचे number of moles of that solvent in the solution and number of moles of solute in the solution. हे n1 आणि n2 काय आहे टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट अँड सोल्यूट ह्या दोन्हीची बेरीज आहे म्हणजे सोल्युशन मध्ये असणाऱ्या त्या पर्टिक्युलर कॉम्पोनंटचे नंबर ऑफ मोल्स म्हणजेच काय त्याचे मोल फ्रॅक्शन आणि मग त्याचे मोल फ्रॅक्शन आणि प्युअर कॉम्पोनंटचा व्हेपर प्रेशर ह्या दोन्हीचा प्रोडक्ट म्हणजे पार्शियल व्हेपर प्रेशर. आणि डाल्टन्स लॉ काय सांगतो तर प्रेशर ऑफ सोल्युशन टोटल प्रेशर ऑफ सोल्युशन इज दी सम ऑफ पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ दॅट टू कॉम्पोनंट इन दी बायनरी सोल्युशन.
आता इथं बायनरी म्हणजे दोन कॉम्पोनंटचं जर मिक्सचर असेल तर ह्या दोनची ती बेरीज असते. आता आपण हा P1 आणि P2 ची व्हॅल्यूज जर आपण इथं टाकल्या तर आपलं इक्वेशन काय होईल बघा. Capital P equal to P1 plus P2 according to Dalton's law, that is equal to P1 naught x1 plus P2 naught x2. But we also know that x1 plus x2 equal to 1. The relation between mole fractions of solute and solvent is x1 plus x2 equal to 1. Therefore, x1 equal to 1 minus x2, where x1 is the mole fractions of solvent and x2 are the mole fractions of solute. Therefore, if we keep the value of x1, that is P1 naught 1 minus x2 plus P2 naught x2, that is equal to P1 naught minus P1 naught x2 plus P2 naught x2. आता P1 naught x2 P2 naught x2 इथं x2 काय आहे, कॉमन आहे. मग आपण हे असं रिअरेंज करू शकतो. P2 naught x2 minus P1 naught x2 plus P1 naught equal to P2 naught minus P1 naught in bracket and x2 plus P1 naught, that is equal to capital P. Capital P equal to आपलं इक्वेशन तयार झालं. कॅपिटल P equal to P2 naught minus P1 naught into x2 plus P1 naught. Then by using this equation we can calculate mole fractions of the solute as well as solvent. आता आपल्याला जर टोटल प्रेशर माहीत असेल, व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट A and B म्हणजे 1 and 2 माहीत असेल, तर आपण मोल फ्रॅक्शन्स ऑफ सोल्यूट अँड मोल फ्रॅक्शन्स ऑफ सॉल्वंट बाय युजिंग दिस फॉर्म्युला x1 इक्वल टू 1 मायनस x2 आपण कॅल्क्युलेट करू शकतो. देन कॉम्पोजिशन ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट इन व्हेपर स्टेट. आता हे झालं कॉम्पोजिशन इन लिक्विड स्टेट. कॉम्पोजिशन of solute and solvent in liquid state. Then in vapor state, according to Dalton's law, partial vapor pressure of first component is equal to Y1P, where P is total vapor pressure, P1 is partial vapor pressure, while Y1 is mole fractions of the first component in vapor state, as well as P2 equal to Y2P. And by using this equation we also calculate the composition of solute and solvent in vapor state. आता हा फॉर्म्युला यूज करून आपण एक प्रॉब्लेम सॉल्व करणार. The vapor pressure of pure liquid A and B are 450 mmHg and 700 mmHg. आता फॅन लाव रे. Respectively at 350 Kelvin.
composition of liquid. Find the composition of liquid and vapor. If total vapor pressure is 600 mm. If total vapor pressure is 600 mm. बघा आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, कंपोजिशन ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट इन लिक्विड स्टेट ॲज वेल ॲज व्हेपर स्टेट, म्हणजे x1 x2 आणि y1 y2 ची आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. देन गिवन डाटा काय काय दिलं आहे आपल्याला. व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड म्हणजे P1 नॉटची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला 450 mmHg. त्यानंतर P2 नॉट दिला आहे 700 mmHg. त्यानंतर टोटल व्हेपर प्रेशर दिलेला आहे 600 mmHg आणि टेम्परेचर दिलं आहे ते फक्त आपल्याला प्रॉब्लेम ज्या टेम्परेचर जे ही जी रिॲक्शन ही प्रोसेस आहे जी ज्या टेम्परेचरला झाली ते टेम्परेचर दिलेलं आहे, परंतु इक्वेशनमध्ये आपण कुठेही टेम्परेचर यूज करत नाही. टोटल प्रेशर आपलं इक्वेशन काय आहे, अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ P इक्वल टू P1 प्लस P2 आणि त्यावरून आपल्याला इक्वेशन मिळालं P2 नॉट मायनस P1 नॉट x2 प्लस P1 नॉट. आता ह्या व्हॅल्यूज आपण पुट करू इथं. P2 नॉट 700 mmHg मायनस 450 mmHg x2 आणि P ची व्हॅल्यू आहे 600 mmHg प्लस 450 इक्वल टू किती राहतील शिल्लक 5 आणि हे 250 x2 प्लस 450 600 that is equal to 600 minus 450 equal to 250 into x2. 150 equal to 250 into x2. Therefore x2 equal to 150 divided by 250. किती होतील 5 त्रिक 15 आणि 5 5 25 म्हणजे किती हे 0.6 and also x1 plus x2 equal to 1. Therefore x1 equal to 1 minus x2, 1 minus 0.6 that is equal to 0.4. हे झालं composition in liquid state, that is x1 equal to 0.4 and x2 equal to 0.6. Now composition of solute and solvent in vapor state. Also we know the equation P1 equal to Y1 capital P and P2 equal to Y2 capital P. Therefore Y1 equal to P1 divided by P and Y2 equal to P2 divided by P. And also we know that P1 equal to, according to Raoult's law, P1 naught x1 and P2 equal to P2 naught x2. मग ही P1 naught P1 आणि P2 ची व्हॅल्यू जर आपण इथं पुट केली तर y1 इक्वल टू काय होईल P1 naught x1 डिवायडेड बाय कॅपिटल P. P1 naught किती आहे 450 इंटू x1 ची किती व्हॅल्यू आली 0.4 आणि ही व्हॅल्यू कॅपिटल P आपल्याला 600 हो की नाही. मग किती होईल 15 त्रिक 45 आणि 15 चौक 60 आणि हे 0.4 आणि ह्यानं जर भाग दिला तर हा किती येईल 0.1 इक्वल टू 0.3
0.3. Therefore y1 equal to 0.3. Also mole fractions, y1 plus y2 equal to 1. Always mole fractions of both the component in binary mixture equal to 1. Therefore y2 equal to 1 minus y1, that is 1 minus 0.3 equal to 0.7. These are the answer for liquid state and for vapor state.